नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला तर बघूया गावाकडचं चुलीवरचं मटण. मटण शिजवण्यासाठी पहिले चूल पेटवून घेतो आणि त्यानंतर इथे पातेल्याच्या खालच्या बाजूला आणि साईडला माती लावून घेते, जेणेकरून चुलीवर पातेलं ठेवलं की ते जास्त जळणार नाही. ही शेतातली माती आहे. थोडं थोडं पाणी टाकून असा जाडसर थर लावला. आता 12 लोकांसाठी मटण करणार आहोत. त्यासाठी 2 किलो मटण स्वच्छ धुवून त्यामध्ये 4 चमचे धना पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हळद घातलेली आहे. हे सगळं अर्धा तासापूर्वी करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं. पातेल्यामध्ये घालतो 5 ते 6 पळी तेल. तेल आपल्या गरजेनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. आता नेहमी काय होतं माहिती का, पहिले आपण कांदा टाकतो आणि नंतर मटण, पण ह्यावेळेस आपण पहिले मटण टाकणार आहोत आणि नंतर कांदा. ते का ते पण सांगते. आपण बघू शकता मटणाला मिठाचं छान पाणी सुटले. हे पण आता ह्यामध्ये टाकते. 3 कांदे बारीक चिरून घेतले. तेलात जर आपण कांदा टाकला आणि तो परतला, मटण खाताना त्या रश्श्याची चव झणझणीत न लागता थोडीशी गोडसर लागते आणि असा टाकला तर त्यामध्ये तो शिजून निघतो आणि जेव्हा आपण पिवळं मटण खाणार त्यामध्ये पण तो छान लागतो. आता हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं. परतल्यामुळे काय होतं, फोडीमध्ये मीठ, हळद आणि धना पावडर छान मुरतं. आता यामध्ये घातला पाव चमचा हिंग. मस्त मटणाला मिठाचं पाणी सुटले आणि बघून तोंडाला पण. चुलीवरचं मटण म्हटलं की चौकशी भन्नाट. आता आई सांगणार मसाला कसा काढायचा. त्याचा मसाला 9 कांदे घेतले चुलीत भाजून, आलं लसूण, खोबरं, धने, 10-15 मिरच्या चवीपुरत्या, फुटाणे आणि बाजरी थोडीशी. त्यावर तेल टाकून हा सगळा मसाला भाजून घ्यायचा, बारीक वाटायचा, परत परतून घ्यायचा आणि मग मटण टाकून द्यायचं. शिजण्यासाठी घालते आता 2 ते 2.5 लिटर गरम पाणी. काळा रस्सा करताना आपण अजून पाणी ॲड करू शकतो, पण आपण पहिले पिणार आहोत मस्त मटणाचं सूप. त्यामुळे जास्त पाणी घातलं तर चव कमी होणार. त्यामुळे आता बाकीचं पाणी आपण नंतर ॲड करूया. आता नेहमीचा प्रॉब्लेम, चुलीवर लवकर मटण शिजत नाही, तर यासाठी एक भन्नाट आयडिया. यामध्ये टाकायची 1 सुपारी. सुपारी टाकल्यानंतर मऊ आणि लवकर मटण शिजतं. आता ह्यावर जे ताट ठेवलं त्यामध्ये पण पाणी घालणार. गरजेनुसार त्यामधलंच पाणी आपण मटणामध्ये टाकत जाणार. पहिले आपण चेक करूया मटण शिजलं का. मटण अगदी मऊ शिजलं आणि चव अप्रतिम. आता मटण आपण खाली काढून घेतोय, जेणेकरून ह्याच पातेल्यामध्ये आपण काळा रस्सा बनवणार आहोत. आणि अगदी लक्षात करून यामधली आपण सुपारी काढून घेतोय. सगळा मसाला पण बारीक वाटून घेतलेला आहे. मस्त गावरान पद्धतीने मटण करतोय. पातेल्यात घालतो 4 ते 5 पळी तेल. तेलामध्ये टाकणार आहोत पहिले खोबऱ्याचं वाटण. खोबरं, लसूण आणि अद्रक एकत्र वाटून घेतलं होतं. हे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकते फुटाणे आणि बाजरीचं वाटण. हे पण तेलामध्ये छान परतून घ्यायचं. शेवट टाकते कांदा, मिरची, कोथिंबीर आणि धण्याचं वाटण. आता सगळा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि लवकर तेल सुटण्यासाठी यामध्ये टाकतो गरम गरम मटणाचं सूप. मसाल्याला तेल सुटावं म्हणून आपण जास्त तेल घालतो, तर जास्त तेल न घालता नॉनव्हेज केलं तर सूप घालायचं आणि व्हेज असेल तर गरम पाणी घालायचं, लगेच तेल सुटतं. आता यामध्ये टाकतो 5 ते 6 चमचे काळा मसाला.
काळा मसाला म्हणजे आपण जो 12 महिन्याचा करून ठेवतो, लाल मिरची, धने आणि खडे मसाले, तो मसाला हा. यामध्ये आपल्याला फक्त काळा मसाला टाकायचा आहे, लाल तिखट नाही, कारण ह्यामध्ये आपण हिरवी मिरची वापरलेली आहे. अशा पद्धतीने केलं तर अप्रतिम चव लागते. व्यवस्थित परतल्यानंतर मटण टाकून त्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं. यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं छान उकळून घ्यायचे. मी आता करते मटणासोबत खायला मस्त चुलीवरची बाजरीची भाकरी. आता भाकरीवर लावते मी तीळ. नेहमी आपण बाजरीच्या भाकरीला फक्त संक्रांतीच्या वेळेसच तीळ लावतो, पण तुम्ही मटणासोबत अशी भाकरी करून बघा, अप्रतिम लागते. तव्यावर भाकरी घालून त्याला पाणी लावून घेते. भाकरीवरचं पाणी सुकलं की पलटून घ्यायची. विस्तव छान पडलाय, त्यावर आता भाकरी भाजून घेतोय. तुम्हाला जर हा बेत आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.